तर मित्रांनो नमस्कार, आपल्यासोबत आहेत आता हॉटेल तिरंगाचे सर्वेसर्वा लक्ष्मणजी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी वयामध्ये यांनी मोठी अचिव्हमेंट मिळवलेली आहे. तर थोडक्यामध्ये हॉटेलची ओळख करून देतील आपल्याला लक्ष्मणजी. तुमच्या हॉटेलबद्दल थोडक्यात सांगा पहिल्यांदा. तर नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल तिरंगाचा सर्वेसर्वा. आमचं हॉटेल बोंबार शिरोड भांडव या ठिकाणी आहे. तर आपल्या नाथकर्तिका यायलाच लागतं. या डायलॉगनं आपण ट्रेन निर्माण केला होता आणि डवारा स्पेशल जे काय असतो गावरान पद्धतीनं तो आपण जो ट्रेन आणला होता तो ट्रेन निर्माण करून आज पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे. क्वालिटी क्वांटिटी आमच्याकडे एकदम गावरान खायचं असेल कमी मसाल्यामध्ये, घरगुती मसाल्यामध्ये तर एक वेळा अवश्य भेट द्या हॉटेल तिरंगा. आता महत्त्वाचं म्हणजे काय, जेवणाची चव आम्ही चाखलेली आहे. आणि ज्या वेळेला मी भाग्यश्रीचा पण रिव्ह्यू केला आहे, हॉटेल 77-77चा पण रिव्ह्यू केला आहे. आणि त्यानंतरनं आम्ही हॉटेल तिरंगाला आलो आहे. एकदम झणझणीत चव आहे. जसं 50 किलोमीटरमध्ये आपली भाषा बदलते, अगदी त्याचप्रमाणे इथलं जेवणसुद्धा बदललेलं आहे. आणि ढवारा या शब्दाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख देणारं जर पहिलं नाव जे कोणी असेल तर लक्ष्मणजी आहेत. आणि यांनी जो ढवाराचा ट्रेंड आणला आहे, नाथकर्तिकाचा जो ट्रेंड आणलेला आहे, त्याला संपूर्ण महाराष्ट्राने उचललेला आहे. अगदी उचललाच नाही तर डोक्यावर घेऊन या नावाला प्रसिद्धीसुद्धा तेवढीच मिळून दिलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता ढवारा हॉटेल नावाची जी कन्सेप्ट दिसते, किंवा प्रत्येक ठिकाणी 250 रुपयाला अनलिमिटेड मटन थाळी जी दिसते ती फक्त आणि फक्त लक्ष्मणजी यांच्यामुळे. आता थोडक्यात सांगायचं गेलं तर यांच्यावर आलेले संकटसुद्धा भरपूर आहेत. मधल्या काळामध्ये 2 वेळा ही जी नदी आहे या नदीचं पूर्ण पाणी हॉटेलमध्ये गेलं होतं आणि 2 वेळा पूर्ण हॉटेल पाण्याखाली गेलं होतं आणि तिथून यांनी स्वतःला उभं केलेलं आहे. त्या परिस्थितीमध्ये तुमची व्यथा काय होती, किंवा तुम्हाला कोणकोणते चॅलेंजेस आले? म्हणजे काय, हॉटेल एक तर 2-3 दिवस पहिल्या पाण्यात बंद ठेवलं, दुसऱ्या पाण्यात म्हणजे 15 दिवस हॉटेलच बंद ठेवलं. त्यानंतर श्रावण महिना होता, 1-1.5-2 महिने हॉटेलच बंद राहिलं. आता नवीन वरी काम चालू केलं समोरच्या साईडला. आता हॉटेल ज्या वेळेला पाण्याखाली गेलं पुन्हा हॉटेल उभं करण्यासाठी काय काय करावं लागलं, किंवा काय 4-5 डीप फ्रीज गेलं तेव्हा मग ताट मग नवीन नुकसान प्रचंड झालं होतं? हां, मग आता इथलं वाहून ती गेलेलं त्यामुळे आता वरी काम चालू केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेल व्यवसाय हा एकच व्यवसाय यांचा नाही आहे. तर यांनी सुरुवात जी केलेली होती ती पानटपरीपासून केली होती. त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यावेळेस घरची परिस्थिती नसल्यामुळं 11वीतून आयडिया सोडला. त्यानंतर मग आपलं सिमेंट टाक्याचा व्यवसाय होता, तो करत करत 5 स्टॉल चालू केलं गावात. लॉकडाऊनमध्ये बंद केलं. त्यानंतर मग मला आता काहीतरी व्यवसाय मग गाई शेती बघत होतो. मग मला हॉटेल चालू करून त्यानंतर 3 वर्ष हॉटेल चालवलं. मग असा विचार केला की बाबा आपल्या इकडे आता सध्याला मच्छी, चिकन, मटण प्रत्येक हॉटेलवर झालं, काहीतरी एक नवीन कन्सेप्ट आणून. त्यानंतर मग काय करायचं मग मी असा विचार केला की मी एकदा आमच्या पाहुण्याचा कोणाचा तरी देवदेव होता, त्यावेळेस देवळावर जेवणासाठी गेलो, त्यांचं आमंत्रण होतं. मग विचार केला ही जेवण आपण हॉटेलमध्ये ठेवलं, समोर कापलं गिरायकांना. आता काय झालं आहे, आपण काय विकतोय, हॉटेलवाले काय विकतायत हीच काही लोकांना माहीत नाही. बरं. हां, त्याच्यामुळे मी ठरवलं की बाबा समोर कापायचं, समोर शिजवायचं आणि ग्राहकांना द्यायचं, अशी कन्सेप्ट मी डोक्यात आणली. त्यातल्यात मला सोशल मीडियाचा खूप म्हणजे नाद होता. आणि सोशल मीडियाची मला वाटतं आता जी काय आहे मी सक्सेस ते 70% सोशल मीडिया, 30% माझं वैयक्तिक. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, ज्या वेळेला यांनी ट्रेंड आणला ढवारा मटण असेल किंवा नाथकर्तिका, हा जो हे पर्टिक्युलर नाथकर्तिका हे डायलॉग जे आहे ना संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलं. त्याच्यानंतरनं हॉटेल व्यावसायिकांमध्ये एक ट्रेंडच निर्माण झाला की माझं हॉटेल सुद्धा सोशल मीडियावर गाजलं पाहिजे आणि माझं हॉटेलसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे प्रत्येक हॉटेल मालकाला वाटायला सुरुवात झाली. ते फक्त आणि फक्त लक्ष्मणमुळेच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पानटपरी, त्याच्यानंतरनं सिमेंटच्या टाक्या बनवून विकणं आणि त्यानंतरनं हॉटेलचा व्यवसाय. एकदम कमी वयामध्ये ह्यांनी सगळं सुरू केलेलं आहे. व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख त्यांनी कमी वय असताना स्वतःला दाखवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तुमच्या घरच्यांची सुद्धा साथ तुम्हाला तेवढीच मिळालेली आहे. पण तुम्ही पुढं शिक्षण काय केलं नाही? परिस्थिती नव्हती त्यावेळेस घरची. हां, आता जर संधी मिळाली तर? आणि आता व्यवसाय, आता बिझनेस चांगला असं वाटतं. होय का? हां, बरं. आणि लोकांना काय सांगाल, बाकीच्या हॉटेल व्यवसायिकांना? तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? तरुण पिढीला म्हणजे शिक्षण तर तिथं वाघिणीच दूध आहे, तिथं घ्यावंच पाहिजे. पण ज्यांचं असं मला वाटतं स्किल नाही शिकण्याचं, त्यांना काहीतरी बाबा उद्योगधंद्यात पडलेलं हरकत आहे. ज्यांना स्किल आहे त्यांना शिक्षण घेतलेलं काही अडचण नाही, शिक्षण पाहिजे, काळाची गरज आहे ती.
हॉटेलमध्ये ज्या वेळेला हे उतरले त्यावेळेला म्हणजे लोकांना व्यवस्थितरित्या ढवारा मटण म्हणजे काय आणि कंदुरी मटण म्हणजे काय हे सांगा पहिल्यांदा. म्हणजे गवार आणि कंदुरी हा शब्द एकच आहे. हां हां. म्हणजे ते म्हणजे कसं असतंय की आपण बोकड कापतो कसं आपण दुकानात आणलं की आपल्याला काय कोणतं पार्ट खायचं तोच आणतो आपण फक्त किंवा तो जे देतील तीच आणतो. ढवारा कन्सेप्ट असा आहे की पूर्ण बोकडाचं पार्ट आहेत का ते सगळं मिक्स करून एका जागी शिजवले जातात. मग जो त्याचा अर्क असतो अंश असतो तो पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे ती खायला वेगळीच चव येते. म्हणजे एकत्रितरित्या मटणाचं जे बोकडाचं जे मटण आहे सर्वच पार्ट त्याच्यामध्ये लिव्हर आलं, मांडी आली, पोटाचा भाग आला, त्याच्यानंतर म्हणजे टोटली सर्व सगळं बकरं एकत्रितरित्या शिजवणे आणि त्याचं मटण बनवणे, त्याच्या अर्कापासून बनलेल्या ह्याच्यापासून आळणी बनवणे आणि रस्सा बनवणे याला ढवारा मटण म्हणतात, कंदुरी मटण म्हणतात. बेसिकली ढवारा आणि कंदुरी एकच शब्द आहे. देवदेवाचं जे देवाला केलं जाणारं मटणाचं जे निवेद असतंय त्या निवदाच्या जेवणाला ढवारा म्हटलं जातं. त्या मटणाची कन्सेप्ट ती जी पद्धत आहे भाजी बनवण्याची, मटणाची भाजी बनवण्याची जी पद्धत आहे त्याला ढवारा म्हणतात आणि हीच पद्धत आता संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढवारा ही पद्धत जी आहे ती लक्ष्मणमुळे पोचलेली आहे. आता तुमचं बघून अनेक हॉटेल व्यावसायिकांनी तुम्हाला कॉपी केलं, तुम्हाला कसं वाटतंय? चांगली गोष्ट युवा उद्योजक घडतायत, काहीतरी आपलं महाराष्ट्र माणूस आपलं बघून पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे, प्रसिद्धी कशी हँडल करताय? कारण लोकांकडून अपेक्षा वाढलेल्या असतात तुमच्या हॉटेलच्या. भरपूर म्हणजे खूप गावालेले असतात. काय म्हणजे कसं असते लोकांना थोडं सुद्धा इग्नोर करून जमत नाही. कारण की लोक जेवायला कधी पण आपल्याला भेटण्यासाठी जास्त आलेले असतात. त्यांना वेळ दिलाच पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी असं होतंय की त्यांना वेळ दिला मग आज जे काय ते आपण सोशल मीडियामुळे आहे. मग सोशल मीडियात कसं ट्रेंड आहे तो काही काळापुरता मर्यादित असतो. बरोबर. आता चांगले चांगले ब्रँड बघताय ते काही काळापुरते मर्यादित राहिलेले. आपल्याला कायमचं टिकून घ्यायचं असेल तर मग आपल्याला तो ब्रँड टिकवण्यासाठी बाबा जो कोणी आपल्या फॅन फॉलोअर असेल त्यांना जपलं पाहिजे. बरोबर. कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं की बाबा काही वेळेस आयडी उडते. मग त्यांची मिलियन मीडिया आयडी असते. मग काय आयडी उडल्यानंतर काय काय जणांची एक 8-10 दिवसात मिलियन मीडिया आहे जाते कारण की त्याला फॅन फॉलोअर्स जपलेला असतं. बरोबर. मग तसं केलं पाहिजे किंवा आलेल्या व्यक्तीला वेळ दिला पाहिजे, बोललं पाहिजे. असे थोडं सगळ्याच व्यक्ती असं काही जेवण कुठं भेटते खाण्यासाठी काही पण तुम्हाला भेटण्यासाठी बोलण्यासाठी काही लोक आले असतात त्यांना सांभाळणं गरजेचं, त्यांच्यामुळेच तुम्ही आहात. आता समजा तुमची आयडी गेलीच, काय नियोजन पुढं? मला पूर्ण खात्री आहे कारण की पब्लिकचं प्रेमच तेवढं आहे. 100% हाय लेवल आयडी माझ्या आणणार. ओके. आणि आता माझं म्हणणं काय माहिती आहे का, सोशल मीडियाच्या आधीचं तुमचं आयुष्य वेगळं होतं. सोशल मीडिया ज्या वेळेला तुम्ही प्रसिद्धीत आलात त्यावेळेला तुमचं आयुष्य वेगळं झालं. काय फरक जाणवला तुम्हाला दोन्ही आयुष्यामध्ये तुमच्या? दोन्ही आयुष्यामध्ये असं फरक असं वाटलं आता म्हणजे सध्याला सांगायला गेलं कुठं म्हणजे तुम्ही 0पासून हिरोपर्यंत म्हणजे ज्यावेळेस पहिलं असं कुठं जायचो काय घ्यायचं म्हणलं म्हणजे पैसा बघून माणसाला इज्जत दिली जायची. म्हणजे समजा एखाद्या दुकानात गेलो, किराणा दुकानात समजा उदाहरण सांगतोय कुठे म्हणजे असं नाही प्रसंग झाला पण सांगतोय. किराणा दुकानात गेलो तर असं पुढे जर चांगली माणसं असली तर असं आपल्याला साईडला थांबवायचे, थांब म्हणायचे. आता आपण असं जर कुठल्या दुकानात गेलो तर ते मालक उठते ना आपल्याला पुढची बसायला देते. म्हणजे पैसा असण्यात पैसा नसण्यात, प्रसिद्धी असण्यात प्रसिद्धी नसण्यात हा फरक. माणसं पण ओळखायला शिकणार असेल. आधीची माणसं जे तुमच्या आता तुमची मित्रमंडळी असतील, पाहुणे रावळे असतील किंवा तुमच्या जवळची कोणी माणसं असतील त्यांच्या स्वभावात पण बदल झाला असेल? 100% झालं. पण मला असा वेळच देता येत नाही ना. पहिलं बी आपण काही संपर्कात नव्हतो ना, आत्ता बी काही नाही. आपलं हॉटेलमुळे जास्त वेळच भेटत नाही. आला फोन काय बोलतो, काय कार्यक्रम असला तर जातो, काय अडीनडीचं काम असलं तर भागवत त्यांची पण. आता 2 वेळा ज्या वेळेला तुमचं हॉटेल जे आहे ना पाण्याखाली गेलं होतं त्यावेळेला तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा नाजूक झाली होती. त्यावेळेला अनेक गैरसमज पसरले होते. त्या गैरसमजापैकी एक की बाबा तुम्ही आता पैशाची मदत मागताय असं सुद्धा एक गैरसमज झाला. मी डिक्लेअर पोस्ट तुम्ही ते नंतर पोस्ट टाकून डिक्लेअर केलात. त्यावेळेला अनुभव कसा आला तुम्हाला, कसं वाटत? म्हणजे काही जे वाईट कमेंट असते ना त्याचं स्वतःचं तर काहीच नसतं. दुसऱ्यावर टीका करत असतं किंवा जे मला आर्थिक मदत करणार आहे त्यांचा पाया बक्कम असल्याशिवाय ती मला करणार आहेत का? अवघं काय नसतं घेणं देणं. कधी घरची खायची पिढ असते पण उगं काहीतरी तू आर्थिक मदत मागायला आधी बघत जा बॅकग्राऊंड कसं. आपण आर्थिक मदत मला आर्थिक मदतीची गरज नाही. मी त्यावेळेस सांगितलं होतं स्पष्टपणे किंवा आर्थिक मदतीची गरज नाही. ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी मागन माझ्या. बरोबर. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ती मला देते, ज्यांचं नाही ते मी आज थोडीच म्हणणार आहे बाबा मला आर्थिक मदत द्या. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे ती मला खूप मदत करत आहेत.
बरोबर. महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हॉटेलच्या बरोबर मागेच नदी आहे आणि ह्याच नदीमुळे 2 वेळा पूर येऊन गेला आणि 2 वेळा हॉटेल पाण्याखाली गेलं, प्रचंड नुकसान झालं. आणि त्याच्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे हॉटेलमध्ये जे असणारे फ्रीज आहेत, आता सगळ्यात मोठी ॲसेट ज्याला म्हणतो आपण घरात, त्या हॉटेलमधले भांडे असतील किंवा स्वयंपाकाचे सामान असेल, ती तंदूरची भट्टी असेल किंवा फ्रीज असेल, पूर्ण नुकसान झालं. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कोणताही हॉटेल म्हणजे कोणत्याही हॉटेलमधल्या महत्त्वाच्या वस्तू असतात. ज्या वेळेला ह्याच गोष्टी गायब होतात, तुमच्यातून तिथं मायनस होतात, त्यातून उभं राहणं खूप अवघड असतं किंवा तिथून काम पुन्हा चालू करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असते. त्यावेळेससुद्धा खचून न जाता स्वतः मालक आणि काही कामगार घेऊन यांनी पुन्हा हॉटेल उभं केलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा लक्ष्मण यांनी हार मानली नाही आणि त्यावेळेला अनेक हॉटेल मालक एकत्र आले यांच्या मदतीसाठी. त्यावेळेची परिस्थिती कशी होती ज्या वेळेला बाकीचे हॉटेलवाले येत होते तुमच्याकडे भेटायला? मग त्यांनाही वाटतं की आपल्यातला माणूस आहे, आपला माणूस आहे. मग कधी बी असं आमचं कधी माझ्याकडे आर्थिक अडचण नसली तर मी परत त्यांना मिळणार किंवा मी त्यांना बिनधास्तपणे फोन करू शकतो. आम्ही एकामेकाला मदत 100% करतो. आता त्यावेळेस बी जरा गाडी आली आणि माझा सोशल मीडिया थोडा प्रॉब्लेम झाला होता या अकाउंटचा. त्यावेळेस 1-1.5-2 लाख रुपये कमी पडले होते. मी सहज आपल्या मित्रासारखं जलपुरा यांना फोन केला, म्हणलं 50,000 रुपये टाका. स्कॅनर टाकला तर त्यांचा रिटर्न स्कॅनरला पैसे टाकले. पण मातोश्वराला फोन केला, मालक म्हणलं लाख रुपये टाका स्टँडर्डवाले. म्हणजे गाडी घेताना त्या दिवशी कॅश घ्यायची होती, त्यामुळे जरा पैशाचा ऑनलाईनचा प्रॉब्लेम झाला, जात नव्हते. ते मातोश्रीवाल्याला फोन करूच तर त्यांना 80,000 रुपये टाकले, स्टँडर्डवाल्याने 50,000 रुपये टाकले. एकच फोन केला, फोन ठेवूच तर पैसे अकाउंट. ही जी मैत्री आहे ना, म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये स्वतःला प्रतिस्पर्धी म्हणून ज्या वेळेला पाहतावं त्यावेळेला तो माणूस सहसा मदतीला येत नाही. पण एक हॉटेल मालक दुसऱ्या हॉटेल मालकाच्या मदतीला येण्याचं हे खूप म्हणजे असं रेअर एक्झाम्पल आहे. खूप कमी प्रमाणामध्ये येते असं एक्झाम्पल. कॉम्पिटिशन फक्त रील पुरतं असतं आमचं. हां, वैयक्तिक संबंध आमचा कुणाचाही वाईट मी तिकडेच येणार होतं की तुमच्यामधली जी स्पर्धा आहे ना, ती कॉम्पिटिशन जी सुरू झाली होती ते म्हणजे कॉम्पिटिशन आहे, पण ते कसं आहे म्हणजे कसं ग्राहकांना आकर्षण केल्याशिवाय ग्राहक इकडे जाऊन तिकडे जाऊन ते असं ग्राहकाला नवीन काहीतरी पाहिजे असते. मग आमचं रील पुरतं मरायचं असतं कॉम्पिटिशन. वैयक्तिक संबंध आमचा दररोज फोन कधी काय चाललंय काय म्हणजे माझं म्हणणं तेच होतं की ह्यांची जी स्पर्धा आहे ना, ही ह्यांची स्पर्धा तिथपर्यंतच आहे. फक्त तुम्ही जे व्हिडिओवर पाहताय त्याच्या पलीकडची स्पर्धा काहीच नाही आहे. ह्यांचा कस्टमर ह्यांच्याकडेच येतोय, त्यांचा कस्टमर त्यांच्याकडेच जातोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हॉटेल मालकांमध्ये जी एकी आलेली आहे ती मला इमॅजिनच करता येत नाही की बाबा प्रत्येक हॉटेल मालक जो आहे, धाराशिवमधला असेल, बार्शीमधला असेल, सोलापूरचा असेल, तो एकमेकांना धरून राहतोय. नाहीतर प्रत्येक ठिकाणी स्पर्धा पाहायला भेटते की मी त्याच्यापेक्षा कसा भारी आहे, त्याच्यापेक्षा कसा मोठा आहे हे दाखवण्यामध्ये प्रत्येकजण व्यस्त आहे. पण या बाबतीत हे कुठं तर खोडून निघतं आहे की प्रत्येक हॉटेल मालक म्हणतो आम्ही एकमेकांच्या मदतीसाठी एकमेकांच्या संकटामध्ये धावून यायला तयार आहोत. आता शेवटचा प्रश्न विचारेन की भविष्याचं काय नियोजन आहे आणि पुढे काय करायचं प्लॅन आहे? आता काय झालंय, प्रत्येक आपल्या सिटीच्या ठिकाणी कॅफे किंवा वैयक्तिक आपापल्या नावाने कॅफे टाकायचं नियोजन चाललंय. प्रत्येक सिटीत एक प्रत्येक सिटीत प्रत्येक सिटीत एक आपलं काय असेल कन्सेप्ट, काय असेल कॅफेची? बघू आता चाललंय डोक्यात तर विचार आता करायचं आहे मला. आता महत्वाचं अजून एक शाखा सुद्धा काढलाय तुम्ही, शाखा वाटप केलेली आहे तुम्ही, वेगवेगळ्या शाखा पंढरपूरमध्ये दिल्या आहेत, जवळपास 6 शाखा दिल्यात. शाखांचा व्यवसाय कसा होत आहे? मेन शाखेपेक्षा सगळ्यात आता सध्याला टॉपला चलत असेल तर पंढरपूर शाखात आपलं जरा नुकसान झालं आहे, माझं लक्ष नाही, नवीन काम चालू आहे. पण सगळ्यात टॉपला पंढरपूर शाखा आता सध्याला आमचं चालू आहे. आणि सगळ्या शाखा म्हणजे अशा बऱ्यापैकी असं नाही की बाबा चालू केलं आणि कुठं काय 6-7 बकरी जाते तेच. ओके. हां, म्हणजे जवळपास एका शाखेवर 500 माणसं दररोज जेवून जातात. बेस्ट बेस्ट. आणि जवळपास आता आपल्या 7 शाखा चालू आहेत तर जवळपास 300 लोकांना कामगार भेटला आपल्याला रोजगार. हां. तर हे होते लक्ष्मण, जे हॉटेल तिरंगाचे सर्वा होते आणि एकदम हंबल माणूस आहे, ग्राउंड टू अर्थ, जे जमिनीला धरून राहणारा मातीतला माणूस आहे. जेवणात अप्रतिम आहे, तुम्ही प्रत्येकाने एकदा चव चाखलीच पाहिजे. एकदम झणझणीत जेवण ज्याला म्हणतो आपण, ते जेवण हॉटेल तिरंग्याला भेटतंय. खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. नात करते काय, यायलाच लागतं हॉटेल तिरंगा. थँक्यू. तुम्हाला मी कोलॅबरेशनला पाठवेन. चालतं. हे उन्हामुळे